निश्चय 50 अधिकार, नवीन अधिकार आहे, पान नंबर 324, 598 नंबरचा पॉइंट. निश्चय 50 अधिकार का मंगलाचरण, श्लोक नंबर 1. दुर्लक्ष्यं जयति परं ज्योतिर्वाचां गणकवीन्द्राणां जलमिव वज्रेयस्मिन् न लब्धमद्यो बहिर्लुठति. कविप्रवरों की वाणी सेवी गोचर है जो ज्योति नहीं. जैसे जल बाहर ही रहता करे न वज्र प्रवेश कभी. जिस प्रकार जल हीरा नामक रत्न के अंदर प्रवेश नहीं करता है और बाहरी भाग में ही रह जाता है, उसी प्रकार जिस चैतन्य स्वरूप ज्योति में बड़े बड़े कवियों की वाणी भी प्रवेश नहीं कर सकती और बाहरी भाग में ही रह जाती है, ऐसा वह चैतन्य स्वरूपी तेज संसार में दुर्लक्ष्य है. अर्थात उसे बड़ी कठिनाई से भी नहीं देख सकते. जो वस्तु दृष्टिगोचर हो, अर्थात जिसको देख सके, उसे तो कभी लोग वचन से कह सकते हैं, उसका वर्णन भी कर सकते हैं, किंतु चैतन्य स्वरूपी तेज संसार में इतना दुर्लक्ष्य है कि जिस प्रकार जल हीरे के मध्य भाग में प्रवेश नहीं कर सकता है और बाहरी भाग में ही रह जाता है, उसी प्रकार कवियों की वाणी भी उस चैतन्य तेज के अंतरंग में प्रवेश कर उसका वर्णन नहीं कर सकती, किंतु बाहर ही लड़खड़ाती रह जाती है. यह निश्चय 50 नामक अधिकार मुख्य रूप से समयसार की मूल गाथाओं एवं उसकी आत्मख्याति टीका में समागत कलशों पर आधारित है. शोधार्थी उक्त दोनों ग्रंथों का गहराई से अध्ययन करे. कळलं का? निश्चय 50 जो अधिकार आहे तो समयसार आणि अमृतचंद्राचार्यांची जी टीका आहे का नाही, त्याचा इफेक्ट ह्या निश्चय 50 वर दिसून येतो. कारण त्याचे सगळे श्लोक जे आहेत तर तिथलं सगळं जे वर्णन आहे तेच सगळं इथं घेतलेलं आहे. जे समयसारमध्ये आलेलं आहे ते सगळं वर्णन इथं घेतलेलं आहे. कळालं? म्हणून त्यांनी सुरुवातच काय केलेली आहे की ज्याप्रमाणे काय सांगितलं सांगा. हां, ते जल प्रवेश करत नाही, मध्यभागी प्रवेश करत नाही, बाहेर तसं चैतन्य रूपी आहे तेज, पण ते लवकर सर्वसामान्य प्रवेश करतो. लक्ष होते शकत नाही है ना. लोकव्यवहारामध्ये म्हणतात, कळालं का नाही, जहाँ न पहुँचे रवी वहाँ पहुँचे कवी, असं म्हणतात. कळालं का? असं व्यवहारात म्हणतात ना. जिथं सूर्यसुद्धा पोहोचत नाही, सूर्याची किरणं पण पोहोचत नाही, तिथं कवीचे शब्द पोहोचतात, म्हणजे त्याचा उल्लेख करू शकतात. जसं उदाहरणार्थ आता घनदाट जंगल आहे, कल्पना, बरोबर की, त्यांची शब्दरचना, बरोबर की. मग ती घनदाट जंगल आहे किंवा समुद्राच्या खालचं काय आहे, समुद्र नाही का, समुद्राच्या तळापर्यंत खालीपर्यंत सूर्याची किरणं जात नाहीत ना. म्हणून की मग तिथं कोण जाऊ शकतो, तिथंपर्यंत कवी जाऊ शकतो. कळालं का नाही? किंवा जिथं सूर्य जाऊ शकत नाही त्याच्या पण पलीकडे कवी जाऊ शकतो. म्हणून तिथं शब्द वापरला काय, जहाँ न पहुँचे रवी वहाँ पहुँचते है कवी. पण आता इथं उलटं सांगितलं कि ऐसे कवी भी कहाँ नहीं पहुँच सकते, चैतन्य रत्नाकडे जाऊ शकत नाहीत म्हणले. आणि म्हणून तिथं उदाहरण दिलं कशाचं, की जसं हे हिरा आहे, रत्न आहे, ते जर पाण्यात ठेवलं तर त्या रत्नाच्या बाहेरनं ओलावा होतो, पण ते पाणी आत शिरत नाही. त्या हिऱ्याच्या मध्यभागामध्ये
घुसते का? आहे ना. मग तसं म्हणाले हे आहे चैतन्य हिरा, आहे ना. मग त्या चैतन्य हिऱ्याच्या बाहेरनं सगळे कवी स्तुती करतील, जे काही करतील त्या चैतन्याची स्तुती, ती सगळी कशी आहे म्हणले? बाहेरनं. आत म्हणले ते कवीसुद्धा पोहोचू शकत नाही, एवढा दुर्लक्ष आहे. दुर्लक्ष म्हणजे अत्यंत पोचणं कठीण आहे, कारण तो शब्दाच्या अतीत आहे, अमूर्तिक आहे. अमूर्तिक समजलं? अमूर्तिक गोष्टींची चर्चा मूर्तिक शब्दाद्वारे कशी शक्य आहे? आलं लक्षात? म्हणून तिथं असं छान उदाहरण दिलेलं आहे. आणि जसा चैतन्य, जसा तो हिरा असतो ना, तो हिरा कसा सघन असतो, सघन समजतं. मग तसा आपण म्हणतो ना, मी चैतन्य घन. घन म्हणजे काय? हां, म्हणजे असा सॉलिड, असा सगळ्या म्हणजे असा हे नाही आहे काय, पोकळी नाही आहे माझ्यात कुठं, कळलं का? असा सगळीकडं ह्या देह प्रमाणामध्ये सगळीकडं खचाखच कसा आहे? भरलेला. नाही तर काय दाखवतील? पोकळी दाखवतील ना, शेप दाखवतील, आत पोकळी वाटेल. पोकळी. हां, दुर्लक्ष म्हणजे इथं त्यांना म्हणायचं आहे काय आहे की अत्यंत कठीणतेनं प्राप्त होतं. हां, दुर्लभ, अति दुर्लभ. त्यासाठी त्यांनी ते दुर्लक्ष शब्द वापरलेला आहे. हां, आणि तुम्ही आपण दुसरा पण अर्थ काढू शकतोच की असाही चैतन्य हिरा जो आहे तो संसारी जीवांना दुर्लक्षच आहे. कुठं लक्ष द्या? चैतन्य रत्नाकडे लक्ष आहे का सांगा बरं? बाकी सगळीकडे लक्ष आहे का नाही? हां, संसारी जीवांचं लक्ष कुठं आहे? आहे का नाही? हां, तेच की सगळे बाहेरचे विषय कशा आहे, सगळे तसले तिकडं, सगळं लक्ष तिकडं, फोकस तिकडं आहे ना. आणि म्हणजे अज्ञानी, आणि जो ज्ञानी आहे त्याचं लक्ष कुठं आहे? त्याला बरोबर जसं सांगितलं अर्जुनाला, जसं बरोबर पक्ष्याचे काय दिसत होता, डोळा दिसत होता का नाही, तशाप्रमाणे ज्ञानी जीवाला बरोबर ते पण तिकडंच बघतंय. त्यामुळे लोकांना काय वाटतं की काय तुम्ही पण विषय कशामध्ये आहेच की, पण त्यांचं लक्ष कुठं आहे? चैतन्य तत्व. जसं भरत चक्रवर्ती काढ, हां तुमच्याकडे 96,000 रान आहेत की, एक उदाहरण, बाकीचं सगळं वैभव तुम्हाला माहिती आहे नाही. तुमच्याकडे एवढं चक्रवर्ती आहे की, आणि तुम्ही काय म्हणताय? तुमचं लक्ष कुठं आहे? मग त्याने सांगितलं काय करा? तेल घ्या, तेल आहे का? आणि सांडलं तर सांगतो तुम्हाला म्हणलं. मग बघितलं का? सगळीकडे बघू ना. हो, सगळीकडे जाऊन आलो की, बघितलं का? कसलं बघितलं म्हणले? आमचं लक्ष कुठं होतं? आहे असं. म्हणून सांगितलं की तिथं पण असं दिसतं काय की अरे हे कसला ज्ञानी, ह्यांचं पण लक्ष कुठं आहे? विषय कशामध्येच आहे असं दिसतं. हो, चक्रवर्तीकडे बघितल्यावर वाटत होतं का नाही? त्या स्वर्गातल्या देवांना वाटलं होतं का नाही? असं दिसतं, पण असं नसतं. म्हणून तर ती साधना उपयोगी पडली. फक्त मागच्या भावातली साधना नव्हती, त्या भावातली पण साधना होती, आणि ती अशी उपयोगी पडली की दीक्षा घेतल्या अंतर्मुहूर्तात काय झालं? केवल्यान झालं. एवढ्या फास्ट पडदिशी क्षपक श्रेणी चढणं चेष्टा आहे काय म्हणतोय? कळलं का नाही? म्हणजे बाकीच्यांना किती वेळ लागला सांगितलं, घडवलं होतं का नाही आपण? आदिनाथांना किती वेळ लागला? 1000 वर्ष क्षपक श्रेणी चढायला, आहे ना, दीक्षा घेतल्यावर. समजतंय का नाही? हां, त्यानंतर ह्यांना किती वेळ लागला? बाहुबलींना 1 वर्ष 1 महिना अजून काही दिवस, नाही का? मग सांगायचा अभिप्राय, प्रत्येकाची आपली आपली योग्यता. मग तिथं त्या भरत चक्रवर्ती असा एवढा, त्याचं काय उदाहरण दिलं जातं भरत चक्रवर्तीचं? तर एवढा चक्रवर्ती असून सुद्धा एवढे बाहेरनं दिसत होते त्याचे सगळे कशा आहे, एवढं सगळं त्याचं हे दिसत होतं, तरीसुद्धा अंतरंगामध्ये काय चाललं होतं? अंतरंगामध्ये लक्ष कुठं होतं?
हां. चैतन्य. म्हणून दुर्लक्ष नाही केलं. समजलं नाही. आणि संसारी जीव फक्त नुसतं म्हणा हां आमचं लक्ष आहे मॅडम, आमचं लक्ष आहे आमचा, नाही का नाही. हां तुम्हाला लक्ष आहे का? दुर्लक्ष करताय. जसं तर आपण सांगतो का नाही, समजा कुठे चाललो तर जरा लक्ष द्यावं, आम्ही चाललो इकडे. तसं आपल्याला महाराज माताजी जातात सांगून गेले का नाही, जरा लक्ष द्या. कुणाकडं? स्वतःकडं. आता तुम्ही दुर्लक्ष करू नका म्हणजे झालं आहे की नाही. असं आहे. कारण हा खरोखर हा संसारी जीव परत विषय कशा आहे म्हणजे दुर्लक्ष. जर दुर्लक्ष केला काय होणार आहे? सम्यक दर्शन प्राप्त करून सुद्धा जर ह्याने आपल्या आत्मतत्वाला दुर्लक्ष केलं तर काय होणार? परत अनंत काळ निघोदात जाऊन भटकणार येईल की परत अर्धभूतगल परावर्तन काळ झाल्यावर. पण तेवढा काळ काय लागतंय? भटकत राहावं लागतं. आणि जे दुर्लक्ष करत नाहीत त्यांचं आपण बघतो की नाही, स्वर्गातले जे जीव आहेत जे 9 अणुदिश 9 अणुत्तर वगैरे, सॉरी 9 दिश 5 अणुत्तर आहे की नाही, त्याला दुर्लक्ष करतायत का? अजिबात नाही. आत्म्याला दुर्लक्ष करून चालत नाही. आणि त्याला जर दुर्लक्ष केलं तर मग फळ वाईट भोगावं लागतं. शिक्षा म्हणजे मोठी शिक्षा आहे. कळते का? आणि आपल्याला ती शिक्षा वाटतच नाही ना. आपला काय मी कसलं पाप केलं आहे, काय माझ्या नशिबाला आलं आहे, हे असंच घडतं आहे, हे तसंच घडतं आहे ना. एक झालं की एक माझ्या मागं हेच लागलं तेच लागलं असं संसारी लोक विकल्प करतात आणि मग ते प्रतिक्रमण करतात, आहे का नाही. पण खरं चूक काय केली? आत्म्याला दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केलं का नाही? चैतन्य तत्वाला दुर्लक्ष नाही करायचं. आणि ज्याने चैतन्य तत्वाला दुर्लक्ष केलेलं आहे तो काय झालेला आहे? किती काळ भटकला आहे? हां, अनंत काळ भटकत आहे. आणि ज्याने चैतन्य तत्वाला लक्ष ठेवून धरलेलं आहे, फक्त धरून बसायचं. समजलं का? हे चैतन्य तत्व जे आहे हे हा आपला विषय चुकला नाही पाहिजे. विषय चुकतो का नाही? ध्यानाला बसल्यावर सुद्धा ध्यान का लागत नाही? ध्यान का लागत नाही? ध्यानाचा विषय चुकला है ना. साधन मतिशुद्ध ज्ञानात्मक पाहिजे, नयात्मक नको आहे, प्रमाणात्मक पाहिजे आहे ना. तर मग काय होतंय? फळ आपल्याला समीचीन अतींद्रिय आनंदाची काय होते? प्राप्ती होतेच. मग ध्यान हे विषय चुकला हे कळत नाही ना, भटकत बसतो का नाही. लक्ष माझं सांगायला काय चाललं आपला इथं विषय आता की लक्ष चुकला, टार्गेट चुकलं, दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केलं का नाही? चैतन्य तत्वाला दुर्लक्ष केलेलं परवडत नाही. कुठल्याही जीवाला परवडलेलं नाही. मग भले तो कोणी तीर्थंकर असो, महापुरुष असो अथवा सामान्य कोणी केंद्र जीव असो. कळालं का? सगळ्याला समान आहे. काय सांगितलं? चैतन्य तत्वाला काय करायचं नाही? दुर्लक्ष नाही करायचं. त्याला ते सुटलं नाही पाहिजे. म्हणून तर तिथं प्रश्न विचारला होता का नाही एका श्रावकाने वीरसागर महाराजांना, महाराजजी आम्ही म्हणजे आता ते चालली होती ना विधी क्षेत्राची चर्चा वगैरे, तर हिथून आपण काय होऊया म्हणले. लोकांची गंमत कल्पना कशा असतात बघा. हिथून आपण जाऊया कुठं? विधी क्षेत्रात. विधी क्षेत्रात काय करूया? हे त्रिलोक सार शिकलेलं म्हणजे 3 लोकांची माहिती शिकली नसल्यामुळं असं करते ती. जर शिकला तर कळेल ना की ते विधी क्षेत्र केवढं मोठं आहे. तिथं जाऊन सुद्धा कार्य होईल असं नाही. कळालं का नाही? तिथं किती नगरी आहे सांगा विधी क्षेत्रामध्ये? 32. त्या 32 पैकी फक्त 4 नगरीमध्ये तीर्थंकर आहेत. त्यामुळे तुम्ही त्या नगरीत जाचाल का नाही माहीत नाही. समजा त्या नगरीत जरी गेला तरी तुम्ही परत दिव्यध्वनी ऐकायला जाचाल का नाही ते माहीत नाही. दिव्यध्वनी ऐकली तरी ग्रहण करचाल का नाही ते माहीत नाही.
ग्रहण केलं तरी धारण करताल का नाही ते पण माहिती, आणि धारण नाही केलं तर मग मोक्षाला जाताल का नाही ते तर काय माहिती. हां, समजतंय का? आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये तिथं जन्मायचं म्हणजे मिथ्या दृष्टी, कर्मभूमी मनुष्यातून परत कर्मभूमी मनुष्य व्हायचं. ह्याचा अर्थ नियमानं काय आहे? मरताना मिथ्यात्व घेऊन जायचं. ह्याचा अर्थ चैतन्य तत्वाला दुर्लक्ष करून जायचं. आणि मग तिथं विरसागर महाराज म्हणाले आम्हाला चैतन्य तत्वाला दुर्लक्ष करायचं नाही, भले ही किती का काळ लागना मोक्षाला जायला. किती का काळ म्हणजे आता इथून परत स्वर्गात जायचं, तिथं सागरवणी आयुष्य काढायचं, परत खाली यायचं, परत इथं अजून थोडंसं आयुष्य काढायचं वगैरे, माहीत नाही अजून काय आहे ना. चालते, पण काय रूल्स काय आपला? चैतन्य तत्वाला दुर्लक्ष करायचं, आणि ते केलेलं परवडत नाही. चुकून जर मिथ्यात्वात गेला तर मग परत अनंत काळ भटकावं लागल. हो, कळतंय का नाही? ते नरकादी जाऊ द्या, आपल्याला डेंजर कोण आहे? नरक नाही, कोण आहे? निगोल. म्हणजे चुकून एकेंद्रिय होणं हे नाही ना आपल्याला परवडण्यासारखी गोष्ट. कारण तिथं सगळे ऑप्शन काय झाले? बंद झाले. मग त्या जीवाचे परिणाम कधी चांगले होणार? आणि तिथं बाहेरचं निमित्त काय चालत नाही. आता जर हा जीव एकेंद्रिय झाला, एकेंद्रिय काय कुठला पण सौदी पंचेंद्रिय असो काय असो रे, पण ह्यांचा क्षयक्षम चांगला असतो म्हणून मी लोएस्ट दाखवतो. एकेंद्रिय झाला, एकेंद्रिय समजता नाही, द्विंद्रिय तींद्रियचं पण आहे, पण त्यांच्यात थोडा तर काय असतो? क्षयक्षम असतो. हो, जरा एकेंद्रियाकडे अजून कमी असतो ना क्षयक्षम. आता तिथं त्याचे परिणाम चांगले कधी होणार? तिथून तो त्रस पर्यायात कधी येणार? आणि तिथून मग परत तो मग मनुष्य आधी जैन कुळ, मग ते किती 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 दुर्लभ ते दुर्लभ होणार. एक कशामुळं? एक चूक कुठली? चैतन्य तत्वाला दुर्लक्ष केलं. काय शब्द आलाय? दुर्लक्ष. समजते का? चैतन्य तत्वाला दुर्लक्ष केल्याचं फळ आहे, आणि हे महागात पडतं, म्हणून त्याला विसरायचं नाही. ओ